चरस विक्री प्रकरणी बिहारी तरुणांकडून 3 किलो 96 ग्रॅम चरस जप्त, आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी. बिहार राज्यातून 3 किलो 96 ग्रॅम वजनाचा 31,07,500 रुपयांचा चरस हा अंमली पदार्थ घेऊन ठाण्यात विक्रीसाठी आलेल्या बिहारी तरुण मोहम्मद आफताब आलम, मोहम्मद सलीम अख्तर 34 याला वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात नेले असता त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. ठाणे कोपरी पूर्व रेल्वे स्टेशनलगत असलेल्या हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर एक जण चरस हे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा वागळे युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी 30 तारखेला गुन्हे शाखा वागळे युनिट 5च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून मोहम्मद आफताब आलम, मोहम्मद सलीम अख्तर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30,96,000 रुपये किमतीचा 3 किलो 96 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व 11,500 रुपये मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने हा चरस कुठून आणला तसेच तो कोणाला विकणार होता याचा तपास सुरू असून या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात NDPS कलम 8क20A-ब-29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वागळे गुन्हे शाखा घटक 5च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील या करत आहेत. शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं युनिट 5चे PI सलील भोसले यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API पल्लवी ढगे, API भूषण शिंदे आणि युनिट 5चे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली. त्याच्यामध्ये मोहम्मद आफताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडून 3 किलो 96 ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला, ज्याची अंदाजे किंमत 30 लाख आहे. त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली. तर तुम्ही कोणाकडून हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशन मधून रेल्वेमध्ये बसला होता. पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती. त्या ट्रेन मधून हा इसम आला. सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला, त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. आरोपीवर सध्या काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेतो. यामध्ये रॅकेट असू शकतं. हा जो चरस हा अंमली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता, त्या अनुषंगाने कोण ड्रग पेंडर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, वितरण करणारे कोण इसम आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे.